नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कोर पाटील आपलं ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई लोहमार्ग चालक पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर. विषय आहेत गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकांवरील सर्व प्रश्नांचं विश्लेषण आज आपण बघणार आहोत. बघाल, पहिला प्रश्न काय होता? 12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात, तर 8 मजुरांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघाल, 12 मजूर, एकूण मजुरांची संख्या 12 होती, तेव्हा दिवस किती लागत होते? 12 दिवस लागत होते. आता मजुरांची संख्या जर 8 केलेली असेल तर दिवसांची संख्या किती असणार आहे? मजुरांची संख्या काय झाली मित्रांनो? कमी झाली आहे. याचाच अर्थ दिवसांची संख्या जी आहे ती वाढणार आहे. चलनाचा, व्यस्त चलनाचा हा प्रकार आहे. व्यस्त चलनामध्ये आपण समोरासमोरील पदांचा गुणाकार घेतो आणि म्हणून x गुणिले 8 बरोबर येणार आहे 12 गुणिले 12. थोडक्यात x ची किंमत काढण्यासाठी 8 ने जर इकडे भाग दिला तर 12 गुणिले 12 छेदस्थानी हा 8 घेतलाय. 4 दुने 8, 4 त्रिक 12, बे एक बे बेसक 12, साहित्रिक किती येणार आहे? 18. एकूण दिवस जे लागणार आहेत 8 मजुरांना ते लागणार आहेत 18 दिवस. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येत आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, एका संख्येला 6 ने भागल्यास बाकी 4 उरते. बघा, 6 ने भाग दिला असता बाकी किती उरते? 4 उरते. 6 आणि 4 भाजक आणि बाकीतील फरक किती मित्रांनो? 2 चा आहे. 7 ने भागल्यास बाकी किती उरते? 5 उरते. यातील फरक देखील किती आहे? 2 आहे. जेव्हा भाजक आणि बाकी याचातील फरक जेव्हा समान असतो तेव्हा यातली ही जी आपल्याला लहानात लहान संख्या काढायची असते हे काढण्याचं सूत्र होतं. बघा, संख्या बरोबर भाजकांचा लसावी. भाजक म्हणजे काय? ज्याला भाग देतो ती संख्या. 6 व 7 चा काय येणार आहे मित्रांनो? इथे आपल्याला लसावी घ्यायचा आहे आणि यातून जो भाजक होता आणि जी बाकी होती, थोडक्यात 6 भाजक असताना बाकी 4 होती, याचा जो फरक आहे हा वजा करायचा असतो. वजा किती येणार आहे? हा 6 वजा 4 घेऊ शकताय किंवा 7 वजा 5 यापैकी कोणताही पर्याय तुम्ही घेऊ शकता. 6 आणि 7 चा लसावी साइन 7 किती येणार आहे? 42 येणार आहे. वजा 6 वजा 4 किंवा 7 वजा 5 घेतला असता उत्तर येत आहे 2. 42 वजा 2 उत्तर येणार आहे 40. ती संख्या असणार आहे 40. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे. यानंतर बघणार आहोत मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल, तिसरा प्रश्न, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? सुंदर प्रश्न आहे. केवळ एका सेकंदाच्या त्यात उत्तर आपण देऊ शकतो, पण जर आपल्याला या संबंधी नियम माहिती असेल, ट्रिक माहिती असेल, आपण पूर्ण वर्ग संख्या असताना यांच्या एकक स्थानावर नजर मारणार आहोत. हा होता 2, हा होता 4, हा होता 8 आणि हा होता 3. आणि या आधारावरच आपण याचं उत्तर सांगू शकतोय. कसं? बघा, वर्गसंख्या ज्या असतात मित्रांनो, त्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी नेहमी कोणते अंक येतात हे जर आपल्याला माहिती असेल तर ते उत्तर आपण काढू शकतो. बघा, वर्गसंख्येच्या एकक स्थानी वर्गसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक येतात? 1 येतो, त्यानंतर काय येतो? 4 येतो, त्यानंतर 5, त्यानंतर 6, त्यानंतर येतो मित्रांनो 9 किंवा किती येतो? 0. यापैकीच अंक येतो. आणि कोणते अंक येत नाही? कोणते अंक येत नाहीत? तर बघा, वर्गसंख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक कदापि येत नाहीत. पर्यायात जर बघितलं तर येथे 2 होता, येथे 8 होता आणि येथे 3 होता. 2, 8 आणि 3. त्यामुळे हे आणि ही वर्गसंख्या असू शकत नाही. उरली फक्त संख्या 1. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण याच्या एकक स्थानी किती होता मित्रांनो? 4 होता आणि वर्गसंख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक येतो. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल, 2 क्रमगत समसंख्यांचा गुणाकार. कंडिशन नीट बघाल, संख्या सम आहेत आणि काय आहेत? क्रमगत आहेत. त्यांचा गुणाकार किती येतो मित्रांनो? 288 येतोय. तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती? त्या संख्यातील मोठ्या संख्येचा वर्ग किती हे विचारलंय. आपल्याला दिलेली जी संख्या आहेत या वर्ग संख्या आहेत आणि म्हणून आपल्याला मोठी संख्या यावरून काढता येणार आहे. मी पर्याय पद्धतीचा वापर करतोय. 256 घेतला असता याचं वर्गमूळ जे येतंय ते 16. आता 16 ही जर मोठी समसंख्या असेल तर हिच्या नंतर येणारी लहान क्रमगत संख्या कोणती? तर ती येते 14. आता 14 आणि 16 यांचा पूर्ण गुणाकार मी येथे घेणार नाहीये मित्रांनो. बघा, गुणाकार घेतला असता याच्या एकक स्थानी काय येईल ते मी बघतोय. 6 चोक 24 म्हटल्यावर उत्तर एकक स्थानी किती येणार आहे? 4. परंतु गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? 8. त्यामुळे हे उत्तर येणार नाहीये. त्यानंतर 289 बाबत जर बघितलं तर तो होता 17चा वर्ग. मुळात 17 ही एक विषम संख्या आहे, त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही.
यानंतर 324, 324 वर्गमूळ येतं मित्रांनो 18 आणि त्या खालोखाल येणारी संख्या आहे 16. आपण जर यांचा गुणाकार घेतला तर गुणाकार येतो 288 आणि उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी. बघा याबाबत जर आपण बघितलं तर याचं वर्गमूळ जे होतं ते होतं 22 आणि या खालोखाल येणारी संख्या होती 20. दोघांचा गुणाकार घेतला असता एकक स्थानी किती येणार आहे मित्रांनो 0 येणार आहे. एकक स्थानी 8 हवा होता त्यामुळे हेही उत्तर येत नाही. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय कट मेथडचा वापर करून एक 20 सेकंदाच्या आत आपण ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. आपण ट्रिक ज्या वापरल्यात आपण पूर्ण गुणाकार येथे घेतलेला नाहीये. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल 3 संख्या 3 4 5 या प्रमाणात असून त्यांच्या कशाची बेरीज मित्रांनो वर्गांची बेरीज सांगितली आहे 4050. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल हे आपल्याला विचारलंय. संख्यांचं प्रमाण होतं 3 4 5. 3 4 5 हे जर प्रमाण असतील तर त्या संख्या ज्या असणार आहेत या संख्या कुठल्या असतील बाळांनो तर त्या असणार आहेत 3x 4x आणि 5x. त्यांच्या वर्गांची बेरीज 3चा थोडक्यात 3x चा वर्ग जर घेतला तर तो 9x चा वर्ग येणार आहे अधिक 4x चा वर्ग येणार आहे तुमचा 16. 4 चौक 16 x चा वर्ग अधिक 5x चा वर्ग येणार आहे 25x चा वर्ग. बरोबर उत्तर किती आहे 4050. यांची बेरीज घेतली असता बेरीज येते 50x चा वर्ग बरोबर 4050 आणि म्हणून एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्यासाठी या 4050 ला मी भाग किती देतोय 50 ना. जर आपण हा भागाकार घेतला तर एक्स स्क्वेअरची किंमत येणार आहे 81. बघा 0 गेला असता भाग दिला असता उत्तर येतं 81 आणि म्हणून एक्स ची किंमत किती येणार आहे मित्रांनो ती येणार आहे 9. मला यातील मोठी संख्या सांगितली होती. मोठी संख्या जी ती आहे 5x म्हणून या 5x ची किंमत काढण्यासाठी या 5 ला मी 9 ने गुणतोय. 9 5 45 ही संख्या असणार आहे 45. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघूयात पुढचा प्रश्न काय होता. 6वा प्रश्न. सुंदर प्रश्न आहे. मी हा प्रश्न सोडवण्यासाठी पेन देखील उचलणार नाहीये. का तर बघा माझं लक्ष नेहमी उत्तरांवर असतं. एकूण 4 ऑप्शन्स आहेत. 4 ऑप्शन्स मध्ये जी संख्या आलेली आहे येथे आपण पॉईंटचा विचार करणार नाहीये. सर्वप्रथम संख्या जर ऑब्झर्व केल्या तर प्रत्येक पर्यायात 512 512 512 आणि 512 ही संख्या आली आहे. थोडक्यात दिलेल्या या पदावलीचा गुणाकार हा 512च येणार आहे. राहिला प्रश्न फक्त कशाचा तर आता अपूर्णांकात दशांश चिन्ह जे आहे हे कोठे द्यायचं आहे किंवा त्यानंतर किती घरं येणार आहेत. बघाल गुणाकारामध्ये आपण ज्या 3 संख्यांचा गुणाकार घेतोय त्यातील मी दशांश चिन्हानंतर येणारी स्थळं मोजतोय 1 2 3 त्यानंतर 4 5 आणि 6. उत्तरात 6 स्थळं कोठे आहेत बघा 1 2 3 4 5 आणि 6. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. हे एवढं सोपं आहे. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल 18 सायकलींची किंमत 31,950 रुपये आहे. तर अशा 7 सायकलींची किंमत किती असणार आहे. प्रश्न सोपा आहे. बघा 18 सायकल ज्या होत्या त्यांची किंमत 31,950 रुपये आहे. तर अशा 7 सायकलची किंमत किती असणार आहे. एक्स बरोबर हा 7 गुणिले 31,950 छेदस्थानी येतोय मित्रांनो 18. 18 ने जर याला भाग दिला बघा 18चा पाडा जर पाठ असेल तर 18 1 18 18 1 18 13 उरलेत 139 झाला. पुन्हा 18 7 126 13 उरलेत पुन्हा इथे आणि पुन्हा 135 आल्यानंतर पुन्हा 18 7 126 135 मधून 26 जर गेले तर उरतायत 9 18 पंचे 90. 7 जर या संख्येला गुणलं असता 7 5 35 हच्च्याला 3 7 7 49 49 आणि 3 किती आलेत मित्रांनो 52 हच्च्याला 5 आलाय. 7 7 49 49 आणि 5 किती येणार आहे 54 हच्च्याला पुन्हा 5 आलाय. 7 1 7 आणि 5 12. उत्तर येणार आहे 12,425 रुपये. पर्याय क्रमांक बी हे असणार या प्रश्नाचं योग्य उत्तर. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर किती आहे 3 4 आहे. प्रश्न सोडवण्यासाठी फक्त आपल्याला संबंध काय होता माहिती काय हे माहिती असलं पाहिजे. लिटरली हा प्रश्न सोडवण्यासाठी 1 सेकंद पुरेसा आहे. बघाल नियम काय होता ते बघूयात आपण. वर्तुळाच्या त्रिज्यांचं गुणोत्तर 3 4 आहे. मला विचारलंय काय तर परिघांचे गुणोत्तर किती. त्रिज्येचं गुणोत्तर आणि परिघाचं गुणोत्तर वर्तुळाच्या नेहमी काय असतं समसमान असतं. जसं की त्रिज्येचं गुणोत्तर जर 3 4 असेल तर परिघांचं गुणोत्तर हे देखील किती येणार आहे मित्रांनो 3 4च येणार आहे. जर परिघांऐवजी इथं क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं असतं तर ते गुणोत्तर काय झालं असतं क्षेत्रफळात आपण त्रिज्येचा वर्ग घेतो म्हणून हे जर त्रिज्येचं गुणोत्तर 3 4 आहे तर याच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर विचारलं असतं तर 3चा वर्ग किती येतो मित्रांनो 9 आणि 4चा वर्ग किती येतोय 16. थोडक्यात क्षेत्रफळाचं गुणोत्तर आलं असतं 9 16 परंतु परिघाचं गुणोत्तर मात्र किती येत आहे 3 4च येत आहे.
हा साधा नियम आहे. हा नियम जर लक्षात ठेवला तर याचं उत्तर तुम्ही लगेच सांगू शकता. पण जर याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला हवं असेल तर बघा, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो. लाईक त्रिज्या, वर्तुळांची त्रिज्या जी असते तिला आपण कशाने दाखवत असतो? आर न. आणि जो परिघ असतो वर्तुळाचा तो परिघ असतो मित्रांनो 2πr. आता त्रिज्येचं गुणोत्तर किती दिलं होतं? 3/4. थोडक्यात पहिल्या वर्तुळाची त्रिज्या 3 मांडली आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या जर आपण 4 मांडली तर परिघांचे जे गुणोत्तर येणार आहे ते येणार आहे मित्रांनो 2π. येथे येणार आहे 3 as to 2π. इथे किती येणार आहे? हा 4 येणार आहे. गुणोत्तर घेत असताना हा 2π गुणिले 3 छेदस्थानी येतोय हा 2π गुणिले किती? 4. थोडक्यात 2π गेट कॅन्सल. उत्तर येणार आहे 3/4. परिघांच्या गुणोत्तरात कुठलाही बदल होत नाही. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल 9वा प्रश्न आलाय. एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा एबीसी यांना अनुक्रमे 7,200 नफा आहे. एबीसीना 2/4 या प्रमाणात वाटला तर बीचा वाटा किती असणार आहे? तोंडी सोडू शकतो मित्रांनो हा प्रश्न, पण इथे आपण गडबड करणार नाहीये, लिखाण करणार आहोत. अनुक्रमे 2/4. नफ्याचं जे प्रमाण होतं ते होतं 2/4. याचाच अर्थ नफा जो असणार आहे तो असणार आहे 2x, बीचा नफा असणार आहे 3x आणि सीचा असणार आहे 4x. एकूण नफा 7,200 होता. यावरून समीकरण मिळते 2x अधिक 3x अधिक 4x ची बेरीज घेतली असता उत्तर येते 7,200. 4 आणि 3 7, 7 आणि 2 किती आलाय? 9. 9x बरोबर आलाय हा 7,200. 9ने जर याला भाग दिला असता तर x ची किंमत येणार आहे किती मित्रांनो? 800. कारण 9 8 72. x ची किंमत 800 आलेली आहे. मला विचारला होता बीचा नफा. बीचा नफा किती आहे मित्रांनो? 3x आहे आणि म्हणून 3x ची किंमत जर मला काढायची असेल तर ती येणार आहे 3 गुणिले 800. 3 8 24. उत्तर येणार आहे 2,400 रुपये. हा असणार आहे बीचा नफा. पर्याय क्रमांक सी हे असणारे याचं उत्तर. बघा तोंडी हे जे केलंय आपण हे तोंडी पण करू शकतो. 2/3/4. 4 अधिक 3 7. 7 आणि 2 किती? 9. हे एकूण 9 भाग झाले. 9 भाग झाले. 7200चे 9 भाग जर करायचे असेल तर एक भाग कितीचा झाला? 800चा झाला. आणि म्हणून असे 3 भाग कोणाला मिळाले? बी ला मिळालेत. 8 त्रिक 2400 रुपये कोणाला मिळणार आहेत? बी ला. 8 दुने 1600 रुपये कोणाला मिळणार आहेत मित्रांनो? ए ला मिळणार आहेत. आणि 8 चोक 32 3,200 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत सी ला. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल जान्हवी व तिच्या आईच्या आजच्या वयांची बेरीज किती दिली आहे? 64. थोडक्यात आपल्याला दोन व्यक्ती त्यांच्या वयांची बेरीज 64 दिलेली आहे आणि त्या दोघींच्या आजच्या वयातील फरक किती दिला आहे मित्रांनो? 30 वर्ष दिला आहे. तर जान्हवीचे वय किती असणार आहे ते काढायचंय. बघा या प्रश्नासाठी ट्रिक होती अतिशय सोपी. आपल्याला जर दोन संख्या दिल्या असतील त्यांच्यातील बेरीज आणि त्यांचा फरक जर दिला असेल तर त्यातील लहान संख्या आणि मोठी संख्या. आता इथे लहान संख्या जर म्हटलं तर ते येणार आहे जान्हवीचं वय. मोठी संख्या जर म्हटलं असतं तर आलं असतं आईचं वय. ट्रिक काय होती बघाल. लहान संख्या लहान संख्या म्हणजे काय मित्रांनो? जान्हवीचे वय जर आपल्याला काढायचे असेल तर त्या दोन संख्यांची बेरीज वजा त्यातील काय घ्यायचा असतो? हा फरक घ्यायचा असतो. छेदस्थानी किती घेतोय मित्रांनो? 2 घेतोय. बेरीज होती 64 वजा फरक किती होता? 30 चा होता. छेदस्थानी आलाय 2. उत्तर आलंय हे 34/2 17. जान्हवीचं जे वय असणार आहे ते असणार आहे 17 वर्षे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. येथे समीकरण मांडून देखील आपण हा प्रश्न सोडवला असता. जसं की आईचं वय x मांडलं, जान्हवीचं y मांडलं. x अधिक y बरोबर 64. त्यानंतर x वजा y बरोबर 30. आणि ही समीकरण जी ती सोडवल्यानंतर आपण x आणि y जे आपल्याला हवंय ते वय काढू शकलो असतो. पण येथे आपला प्रचंड वेळ वाचतोय. येथे जर मोठी संख्या म्हणजे आईचं वय विचारलं असतं तर मी या दोघांची बेरीज घेऊन त्याला कितीने भाग दिला असता? 2 ने भाग दिला असता. थोडक्यात 64 अधिक 30 जर म्हटलं तर उत्तर येत आहे 94 आणि 94 भागिले 2 घेतला असता उत्तर येणार आहे 47 वर्ष. हे असणार आहे आईचं वय. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष. 3 व्यक्ती सरासरी 24. याचाच अर्थ काय? 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज 24 गुणिले 3. 24 किती येणार आहे? 72 येणार आहे. पुढे दिलेलं आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2/3/7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? प्रमाण किती आहे मित्रांनो? गुणोत्तर जे दिलंय ते दिलंय 2/3/7. याचाच अर्थ त्यांची वय अनुक्रमे 2x त्यानंतर किती येणार आहे? 3x आणि 7x येणार आहे. थोडक्यात बेरीज जर घेतली तर हा 2x अधिक 3x अधिक 7x ची बेरीज किती येणार आहे मित्रांनो? सरासरी 24 एकूण व्यक्ती 3 म्हटल्यावर हा 24 गुणिले किती येणार आहे? 3 येणार आहे.
आता बेरीज घेतली असता 7 आणि 3 10 आणि 2 12. 12 एक्स ची किंमत येते 24 गुणिले 3. मी इथे गुणाकार घेत नाहीये मुद्दामून आणि एक्स बरोबर हा आलाय 24 गुणिले 3 छेदस्थानी आलाय 12. 12 1 12 12 2 24 3 दुने किती आलाय 6. हे वय अजून आपल्याला मिळालेलं नाहीये, ही फक्त एक्स ची किंमत होती. आता आपल्याला काढायचं होतं त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचं वय. सगळ्यात लहान व्यक्ती जी आहे तिचं वय किती आहे 2x आहे. त्यात एक्स ची किंमत जर आपण टाकली म्हणून 2x बरोबर 2 गुणिले 6 घेतला असता 6 दुने किती आला मित्रांनो 12 वर्ष हे असणारे सर्वात लहान व्यक्तीचं वय. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येत आहे. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल मला वाटतं हा प्रश्न जो आहे हा रिपीट झालेला आहे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की येणाऱ्या मुंबईच्या पेपरसाठी मुंबईचे पेपर जवळजवळ 5, 6, 7 तारखेच्या दरम्यान असणार आहेत. अजून पुरेसा वेळ आहे. या मधल्या पिरियडमध्ये तुम्ही मुंबईच्या अवतीभोवती असणारे जेवढे जिल्हे आहेत त्यांचे पेपर नक्की बघून घ्या मित्रांनो. 30 प्रश्न त्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ती रिपीट होत आहेत. हा प्रश्न सुद्धा रिपीट प्रश्न आहे. बघा 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज. तर 25च्या पाड्यातील 9 संख्यांची बेरीज जर म्हटली तर या संख्या कोणत्या येतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. या सगळ्या संख्या ज्या येणार आहेत त्या क्रमागत संख्या येणार आहेत. सोल्युशन फॉर दिस बघा 25च्या पाड्यातील पहिली संख्या म्हटलं तर 25, त्यानंतर येणार आहे 50. अशी 9वी संख्या जर म्हटलं तर 25 गुणिले 9 उत्तर येणार आहे 225. मला संख्या माहिती आहेत, क्रमागत संख्या दिल्यात हेही माहिती आहे. एकूण संख्या किती होत्या मित्रांनो यांची किंमत 9, एकूण संख्या 9 होत्या. तर अशा क्रमागत संख्यांची बेरीज काढण्यासाठी सूत्र होतं बघा बेरीज बरोबर क्रमागत संख्यातील पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदस्थानी 2 गुणिले काय असतो मित्रांनो इथे आपण किती घेतोय एकूण संख्या त्या किती येणार आहेत 9 येणार आहेत. आणि म्हणून हा येतोय 25 अधिक 225 छेदस्थानी आलाय 2 गुणिले 9 उत्तर येत आहेत 25 आणि 225 किती येतोय 250 छेदस्थानी आलाय हा 2 गुणिले 9 उत्तर येत आहे 125 गुणिले 9. गुणाकार घेतला असता 9 5 45 7 4 9 दुने 18 आणि 4 22 7 2 9 1 9 आणि 2 आलाय 11 उत्तर येणार आहे 1125. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल 1200चे 15% किती. 1200चे 15% विचारले मित्रांनो. सोल्युशन फॉर दिस 1200चे म्हणजे काय गुणिले त्याचे 15% म्हणजे किती 15/100. 2 शून्य 2 शून्य गेले असता गुणाकार घेणार आहे 15 दुने 30 5 3 15 1 15 आणि 3 किती येणार आहे 18 उत्तर येणार आहे 180. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. एका गावाची लोकसंख्या 5000 आहे ती दरवर्षी 10% वाढते. किती टक्क्याने 10%. तर 2 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती होणार आहे. लोकसंख्या संबंधी प्रश्न आहे. 2 वर्षानंतरची संख्या विचारली आहे. सूत्र आपल्याला माहिती आहे n वर्षानंतर लोकसंख्या जी असते ती कशी काढली जाते. तर हे सूत्र जे आहे हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे. लाईक पी गुणिले 1 अधिक रेट छेद 100 रेस टू किती n. ही असणारे n वर्षानंतरची लोकसंख्या ज्यामध्ये पी म्हणजे 5000, आर म्हणजे वाढीचा दर आणि n म्हणजे किती वर्षानंतर. आपल्याला विचारलेलं होतं 2 वर्षानंतर. n बरोबर 2 असेल तर पी ची किंमत टाकतोय मी इकडे ती येणार आहे 5000 गुणिले कंसात 1 अधिक दर होता 10 हा 10 छेद 100 घेतलाय रेस टू किती येणार आहे मित्रांनो इथे 2 येणार आहे. 10 1 10 10 10 100 10 गुणिले 1 10 1 10 अधिक 1 11 आलेला आहे. इथे येणार आहे हा तुमचा 5000 गुणिले 11/10 त्याचा वर्ग म्हटल्यावर हा येतोय 11/10 गुणिले 11/10. 1 0 1 0 हा 1 आणि हा 1 0 गेला आहे. हा येतोय तुमचा 50 गुणिले 11 गुणिले 11 घेतला असता उत्तर येतं 121. हा 0 5 1 5 5 दुने किती आला मित्रांनो 10 आजच्याला आलाय 1 5 1 5 आणि 1 किती आलाय 6 उत्तर असणार आहे 6050. ही असणारी लोकसंख्या 2 वर्षानंतरची. उत्तर येत आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे बघाल. एक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो. वस्तू विकल्यानंतर होणारा नफा जो होता मित्रांनो तो किती होता 150 रुपये होता. थोडक्यात याची खरेदीची किंमत जर मला काढायची असेल तर काय करावं लागणार आहे. खरेदीची किंमत असणार आहे 900 वजा 150. हा देखील प्रश्न रिपीट झालेला प्रश्न आहे. मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला गेलाय याच वर्षी झालेल्या. तर उत्तर किती येते मित्रांनो 750 येते. 750 रुपये ही असणार आहे खरेदी किंमत. आता जर आपल्याला विचारलेला होता शेकडा नफा तर बघा 750 रुपयावर नफा किती आहे मित्रांनो 150 रुपये असेल तर 100वर किती. आणि म्हणून x बरोबर हा 100 गुणिले 150 छेदस्थानी येतोय हा 750. 0 0 15 1 15 15 5
75, 15 षट 90 येतो, पुढे हा 15 5 75, पुन्हा 5ने भाग दिला असता 5 2 10 आणि हा 0. उत्तर येत आहे 20%. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तोंडी सोडू शकतोय आपण. 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतोय, याचा अर्थ वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 750. 15 5 75, 20 5 100. उत्तर किती येणार आहे मित्रांनो? 20% हे असणार या प्रश्नाचं उत्तर. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल, छापील किमतीवर 15% सूट देऊन एका दुकानदाराने एक मोबाईल किती रुपयाला विकलाय? 10,200 रुपयांना तो मोबाईल विकला असेल तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? सूट देऊन ही विक्री किंमत आलेली आहे. किती टक्के सूट दिली आहे? 15% सूट दिली आहे. याचाच अर्थ 100वर 15 जर सूट दिली तर उरतात किती? 85%. म्हणजेच ही रक्कम जी असणार आहे मित्रांनो ती असणार आहे 85%. मी लिहून घेतोय की जर 85% रक्कम ही किती असणार आहे? 10,200 असणार आहे, तर छापील किंमत म्हणजेच 100% रक्कम जी असणार आहे ती किती असणार आहे? आणि म्हणून एक्स बरोबर किती येणार आहे? हा 100 गुणिले 10,200 छेदस्थानी येतोय मित्रांनो हा 85. 17 5 85, 17 7 दिवसे, पुढे हे 2 शून्य आलेले आहेत, पुन्हा 5ने भाग देतो याला मी. 5 1 5 येणार आहे 20. भाग दिला असता एकूण 3 शून्य, त्यानंतर 6 गुणिले 2 घेतला असता 6 2 12, 12,000 रुपये ही असणार आहे त्याची छापील किंमत. पर्याय क्रमांक सी हे असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघा, दर साल दर शेकडा 10 दराने 5,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने रुपये 7,250 रास होण्यास किती वर्षे लागतील? आपल्याला विचारलेले मित्रांनो काय? किती वर्षे? वर्ष म्हणजे काय? आपल्याला मुदत विचारलेली आहे, आपल्याला सरळ व्याज थोडक्यात रास दिलेली आहे, मुद्दल दिलेला आहे आणि दर दिलेला आहे. मी सर्वप्रथम यावरून सरळ व्याज काढून देणार आहे. सरळ व्याज काढण्याचं सूत्र होतं रास वजा मुद्दल. रास किती मित्रांनो? 7,250. त्यातून हे 5,000 जर मी वजा केले तर उत्तर येणार आहे 2,250 रुपये येणारे सरळ व्याज. आणि म्हणून आता जर मला मुदत काढायची असेल तर बघा, मुदत काढण्याचं सूत्र होतं मुदत. थोडक्यात मुदत म्हणजेच काय? वर्ष. एन बरोबर एसआय म्हणजे काय? सरळ व्याज गुणिले किती येणार आहे? हा 100. छेदस्थानी येणार आहे मुद्दल. मुद्दल दाखवतो आपण पीन गुणिले काय येणार आहे? हा दर म्हणजेच रेट. सरळ व्याज किती होतं मित्रांनो? 2,250 गुणिले हा 100 घेतलाय, छेदस्थानी पी म्हणजेच किती आली मुद्दल? ही 5,000 रुपये आलेली आहे, गुणिले दर जो होता तो किती होता मित्रांनो? 10 होता. शून्य सर्वप्रथम उडवतोय मी. बघाल, 1 2 3, 1 2 आणि 3. आता मी या 5ने याला भाग देणार आहे. बघा, हा 5 1 5, 5 चोक किती आला मित्रांनो? 20 आलाय. पुन्हा 5 5 किती आलाय? 25 आलाय. उत्तर आलंय तुमचं 45/10. 10 ने भाग दिला असता उत्तर येणार आहे 4.5 वर्षे एवढं असणार आहे मुदत. एवढ्या वर्षानंतर हे जे सरळ व्याज आहे, सॉरी हे जी मुद्दल आहे याची रास किती होणार आहे? 7,250 होणार आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल, एक लंबकाच्या घड्याळात दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे. मित्रांनो हा प्रश्न जवळजवळ 4-5 वेळा विचारला गेलाय आत्ताच्याच या जिल्ह्यांमध्ये. मुंबईसाठी तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगेल की ही प्रश्नपत्रिका ज्या सोडून दिलेल्या आहेत या पुन्हा पुन्हा नक्की बघा, तुम्हाला निश्चितच याचा फायदा होणार आहे. लंबकाच्या घड्याळात दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे म्हणजे 1 वाजला की एकदा, 2 वाजला की दोनदा टोल वाजतो आणि दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात. तर दुपारी 2:15 पासून किती? 10:15 त्याच दिवशी 10:15 पर्यंत म्हणजे 10:15 पर्यंत हे टोले किती वेळा वाजणार आहे? बघा, 2:15 पासून पुढे सांगितलंय म्हणजेच आपल्याला बेरीज जी घ्यायची आहे 3 वाजले असतात 3दा ते टोले वाजणार आहे. अधिक किती येणार आहे? हा 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक किती मित्रांनो? 10. कारण 10 वाजून 15 मिनिटांपर्यंत आपल्याला सांगितला वेळ. 10 वाजले की 10 वेळा टोले वाजणार आहे. यांची बेरीज घेण्यासाठी क्रमागत संख्यांची बेरीज कशी काढायची? तर यासाठी सूत्र होतं यातली पहिली संख्या आणि शेवटची संख्या आलाय 3 अधिक 10 छेदस्थानी आलाय 2. एकूण संख्या किती आहेत मित्रांनो? या एकूण संख्या होत्या 8. बघा, 10 अधिक 3 जर म्हटलं तर 13/2 गुणिले किती आला मित्रांनो? हा 8. बेक बे बेचोक 8, 13 52. यांची बेरीज किती आली आहे? 52. पण अजून आपल्याला उत्तर मिळालेलं नाहीये. 2:15 ते 10:15 या दरम्यान एकूण किती तास आहेत मित्रांनो? यात येतात एकूण 8 तास. आता 8 तासांमध्ये अर्ध्या तासाची स्थिती ही 8 वेळा येणार आहे. थोडक्यात हे 52 अधिक या 8 स्थिती जर आपण ऍड केल्या तर उत्तर येणार आहे 60 वेळा हा टोल वाजणार आहे. पर्याय क्रमांक सी हे असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल,
एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी चुकून 21ने गुणले. ट्रिक पण आहे, प्रश्न नीट समजावून घ्या. बघा मित्रांनो, ट्रिक आपण जेव्हा बनवतो तेव्हा या नुसत्याच ट्रिक 5 जर करत बसला तर ऐन वेळेला गोंधळ होऊ शकतो. प्रश्न कधीही समजावून घ्या आणि समजावून घेतल्यानंतर स्वतः तुम्ही ट्रिक बनवू शकता. ट्रिक कशी सापडते बघा, तुम्हाला मी आता ट्रिक कशी तयार करायची हेही सांगतो. सर्वप्रथम प्रश्न समजावून घेऊयात. एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी कितीने गुणले? 21ने गुणले. तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108ने किती येतोय? जास्त येतो. तर ती संख्या कोणती? बघाल आता सर्वप्रथम आपण समजावून घेऊयात. ती संख्या जी आहे ती मी मानून घेतोय. ती संख्या किती आहे मित्रांनो? x आहे असं मानून घेतलं. आता तिला 12ने गुणण्याऐवजी किती गुणलंय? 21ने गुणलंय. तर गुणाकार कितीने जास्त आलाय? 108. थोडक्यात काय, या संख्येला 21ने गुणल्यावर संख्या येणार आहे 21x आणि 12ने गुणला असता उत्तर किती येणार आहे? 12x येणार आहे. यातील जो फरक होता हा किती आलाय मित्रांनो? 108 चा आलाय. 21 वजा 12x घेतलं असता उत्तर किती येत आहे? हे 9x येत आहे. बरोबर येतोय हा 108. आता x ची किंमत काढण्यासाठी 108 ला मी जर 9ने भाग दिला तर 9 1 9 1 उरला असता 9 दुने 18. ती संख्या किती असणार आहे मित्रांनो? 12 असणार आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर. हे आपण समीकरणाची मांडणी करून समजावून घेतलं. आता सूत्र काय होतं? तर बघा सूत्र कशी तयार होतात. मी शेवटी आलो. मी शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर मला लक्षात आलं की 108 म्हणजे काय होता मित्रांनो? बघा सूत्र कसं तयार होत असतं. ती संख्या म्हणजे 108 म्हणजे काय होता मित्रांनो? मूळ गुणाकार आणि जो 21 न गुणल्यामुळे येणारा गुणाकार याच्यातील फरक, गुणाकारातील फरक, गुणाकारातील फरक भागिले काय घेतला होता मित्रांनो आपण? हा 9 कसा तयार झालेला आहे? भाजकातील भाजक नाही, जे आपण गुण्य घेणार आहोत या गुण्यांमधील फरक, ज्या संख्यांनी आपण गुणलो होतो. थोडक्यात किती आलाय तुमचा? हा 21 आणि काय 12. सो संख्यातील फरक जर म्हटलं तर 21 वजा किती येतोय? हा 12 येतोय. 21 वजा 12. गुणाकारातील फरक जर म्हटला तर किती आला होता मित्रांनो? 108 आणि छेदस्थानी किती आलाय पुन्हा? हा 9. तुम्ही बघाल येथे आपण यावरून हे सूत्र तयार केलंय. थोडक्यात अशा पद्धतीचा प्रश्न आला की आपण या सूत्राचा वापर करू शकतो. काय घेणार आहोत? जो काही फरक पडलेला होता तो फरक आणि संख्यांमधील फरक याने त्याला फक्त भाग दिला की तुम्हाला मिळणार आहे ती संख्या. उत्तर येते पुन्हा 12. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर. नेहमी प्रश्न समजावून घेण्यावर भर द्या आणि त्याच्यानंतर या ज्या ट्रिक आहेत कशा बनतात त्या तुम्ही स्वतः बनवा. कायमस्वरूपी या ट्रिक तुम्ही कधीही विसरणार नाही. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल 20वा प्रश्न. क्रमगत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज. घनांची संख्या बेरीज सांगितलेली आहे. सुरुवात कुठून आहे? एकापासून आहे. सूत्र मला माहिती आहे. घनांची बेरीज ज्यांची सुरुवात एकापासून आहे. थोडक्यात इथे विचारलंय 1 चा घन, 2 चा घन, शेवटची संख्या आहे 10 चा घन. सूत्र होतं जर आपण n बरोबर इथे 10 घेतला तर सूत्र आहे मित्रांनो n गुणिले n+1 छेदस्थानी 2 आणि येणाऱ्या संख्येचा काय घेत असतो आपण? वर्ग घेत असतो. येथे यांची किंमत 10 होती. 10 गुणिले 11 छेदस्थानी 2 आलेला आहे. त्याचा वर्ग घेणार आहोत. हा 5 10 11 5 55. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याचं सूत्र काय होतं? 5चा वर्ग घेतला सर्वप्रथम तो 25 आलाय. आता पुढचा दशक स्थानी असणारा 5 आणि त्याच्या पुढे येणारी क्रमागत संख्या 6. 6 पंचे किती? 30. उत्तर येणार आहे 3025. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल 21वा प्रश्न. 70 व 105 या दोन संख्यांचा लसावी 210 आहे. लसावी किती मित्रांनो? 210 आहे. तर त्यांचा मसावी किती? संख्या दिलेल्या आहेत, लसावी दिलेला आहे, शोधायचा आहे मसावी. सूत्र माहिती आपल्याला. बघा दोन संख्यांचा गुणाकार, संख्यांचा गुणाकार जो असतो दोन संख्यांचा हा त्यांचा लसावी आणि मसावीच्या गुणाकारा इतका असतो. लसावी गुणिले काय म्हणतोय मित्रांनो आपण इथे? मसावी म्हणतोय. थोडक्यात बघा गुणाकार जो येणार आहे तो येणार आहे 70 गुणिले किती? 105 बरोबर लसावी आला मित्रांनो 210 गुणिले मसावी मी x मानतोय आणि म्हणून x ची किंमत काढण्यासाठी हा 70 गुणिले 105 घेतला असता छेदस्थानी येणार आहे 210. 105 1 105 105 गुणे 210 बेकबे हालाय तुमचा 35. x ची किंमत येते 35. संख्येचा या संख्यांचा मसावी जर विचारला असेल तर उत्तर येणार आहे 35. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल सुंदर प्रश्न, समान प्रश्न अनेक वेळा रिपीट झालेला आहे. हाच प्रश्न देखील रिपीट झालाय किंवा यासारखाच प्रश्न देखील रिपीट झालेला आहे. विचारलंय 30 सेकंदांचे 4 मिनिटांचे असणारे गुणोत्तर. सेकंद दिलेली आहेत, मिनिटं. सर्वप्रथम या मिनिटांना मी सेकंदात कन्वर्ट करतोय. 4 मिनिटे बरोबर किती सेकंद? तर 4 गुणिले 7 6 चोक 24 240 सेकंद येणार आहेत मित्रांनो ही. आणि म्हणून 30 सेकंदात 4 मिनिटांची 30 सेकंद प्रथम आहे म्हणून
अवशस्थानी 30 सेकंद घेतलेत. आता ही 4 मिनिटाची होती, याची सेकंद किती झाली मित्रांनो? ती झाली आहे 240 सेकंद. आता यांचं गुणोत्तर घेण्यासाठी 30 आणि 240चा भाग घेणार आहे मी 30 आणि हा होता भागिले 240. 0 0 3 1 3 3 8 24. उत्तर येणार आहे 1:8. हे असणारे गुणोत्तर. पर्याय क्रमांक बी हे असणार याचं उत्तर. बघा पर्यायात ए दिलेला आहे आपल्याला, ज्यात लिहिलेलं आहे 8:1. 30चं गुणोत्तर 430 प्रथम म्हणून अंशस्थानी, म्हणून तो अंशस्थानी झाला पाहिजे हे लक्षात ठेवायचे, अन्यथा उत्तर चुकू शकेल. बघा पुढचा प्रश्न काय होता? खालील संख्या मालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे? आपल्याला एक मालिका दिली आहे आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा. मित्रांनो येथे दिला होता 1, त्यानंतर दिलेला आहे 3. 1 आणि 3 फरक किती आलाय? 2. त्यापुढे दिलाय तुम्हाला हा 6, दोघातील फरक 3चा. पुढे दिलाय 11, दोघातील फरक किती आलाय मित्रांनो? 5चा. त्यानंतर संख्या दिली आहे 18, या दोघातील फरक किती आलाय मित्रांनो? किती आलाय? 7चा. त्यानंतर 18च्या पुढे जर संख्या बघितली तर 29, या दोघातील फरक किती येतोय? 11. त्यानंतर पुढे 42 जर म्हटला तर या दोघांमधील फरक जर म्हटला मित्रांनो तो किती येतोय? 13. क्रमगत 2 3 5 7 11 13 या संख्यांकडे जर आपण बघितलं तर लक्षात येतं या मूळ संख्या होत्या क्रमाने येणार, आणि म्हणून 17 नंतर येणारी पुढची मूळ संख्या किती आहे? सॉरी 13 नंतर येणारी पुढची मूळ संख्या किती आहे मित्रांनो? 17 आहे. आणि म्हणून 42 मध्ये 17 घेतले असता 7 आणि 2 9, 4 आणि 1 किती येणार आहे? 5. पुढची संख्या असणार आहे 59. पर्याय क्रमांक बी हे असणार या प्रश्नाचं उत्तर. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. अंकमालिकेशी संबंधित प्रश्न आहे. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे हे बघायचंय. येथे जर आपण नीट लक्षात घेतलं तर 7 आणि 5चा संबंध या 74शी येणार आहे. मी 7चा वर्ग घेतला तो येतोय मित्रांनो 49. 5चा वर्ग घेतला तो येतोय 25. दोघांची बेरीज घेतली असता 9 आणि 5 14. चला एक उत्तर येत आहे 74. मध्यभागी येणारी संख्या ही वर्गांची बेरीज होती. याच पद्धतीने 8चा वर्ग जर घेतला तर 64 अधिक 3चा वर्ग 9. दोघांची बेरीज घेतली असता उत्तर येत आहे 73, जी की मध्ये दिलेली आहे. 9चा वर्ग घेतला तो येतो 81 अधिक 6चा वर्ग घेतला तो 36 येतोय. 6 अधिक 1 7, 8 अधिक 3 11. उत्तर येणार आहे मित्रांनो 117. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल 3:18 तर 5 किती? सुंदर प्रश्न आहे. 3:18 तर 5 किती? बघा 3चा पाढा जर 5 असेल तर 3:18 जर म्हटलं तर 5:30 म्हणायला हवं, परंतु हे उत्तर इथं दिलेलं नाहीये. सहजासहजी उत्तर मिळत नाहीये, परंतु येथे 18 दिसतोय. 3चा आणि 18चा संबंध लावताना जर पटीचा संबंध आला नव्हता तर मी 3चा वर्ग घेतला. बघा 3चा वर्गच होता मित्रांनो. 3चा वर्ग तो येतोय 9 आणि या 9ची दुप्पट घेतली तर उत्तर किती येत आहे? 18. सेम संबंध, समान संबंध जर मी 5साठी घेतला तर 5चा वर्ग किती येतोय? 25. गुणिले जर 2 घेतला तर 25 दुणे किती येतोय? 50. हे उत्तर इथं दिलंय का? तर पर्याय क्रमांक 4 इथे दिलंय, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल एका सांकेतिक भाषेत जर स्टॅटिस्टिक्स हा शब्द या पद्धतीने लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत सायन्स हा शब्द कसा लिहिला जाईल? मित्रांनो इथे मी रचना घेतलेली नाहीये एबीसीडीची, कारण गरजच नाहीये. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर स्टॅटिस्टिक्स हा शब्द जो होता जर या क्रमाने घेतला असेल तर येथे लिहिताना तो उलट लिहिलेला आहे. थोडक्यात पहिल्या ठिकाणी येणारा एस हा प्रथम स्थानी असणारा एस कुठे गेला मित्रांनो? शेवटी. त्यानंतर हा टी, त्यानंतर हा ए, त्यानंतर हा टी आय. या पद्धतीने जर बघितलं तर शेवटी असणारा एस कुठे आहे? प्रथम स्थानी आलेला आहे. सी जो होता तो कुठे आला मित्रांनो? येथे आलेला आहे. आणि हाच बदल जर आपण याद केला तर प्रथम स्थानी येणारं लेटर कोणतं असणार? ते असणार आहे ई. आणि येथे जर बघितलं तर केवळ येथे आणि येथे हे लेटर होतं, तर हा आणि हा पर्याय असू शकत नाही. ई नंतर पुढचं लेटर येणार आहे सी. ई सी कुठे दिला होता? येथे की येथे? येथे दिला होता. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. पुढील अक्षर जोडत बसत नाहीये. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. सुंदर प्रश्न आहे. बघा येथे आपल्याला काय दिलंय? पहिला शब्द, दुसरा गाळलेला आहे, तिसरा आणि चौथा. मला थोडक्यात पृथ्वी आणि सूर्यामध्ये काय संबंध आहे तर बघा पृथ्वी जी आहे ही सूर्याभोवती फिरत असते. चंद्र कोणाभोवती फिरतो? चंद्र हा उपग्रह आहे पृथ्वीचा आणि तो पृथ्वीभोवती गिरट्या मारत असतो, आणि म्हणून या चंद्राचं उत्तर येणार आहे, संबंध येणार आहे पृथ्वीशी. पर्याय क्रमांक डी हे असणार या प्रश्नाचं उत्तर. यानंतर बघतो मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल माधुरीची आई मीनाची आत्या लागते. माधुरी, माधुरीची आई मीना, मीनाची कोण लागते मित्रांनो? ही
ही व्यक्ती जी लागते ती कोण लागते? आत्या लागते. याचा अर्थ माधुरी जी आहे ही मीनाची आत्याची मुलगी आहे. तर मीनाची आई माधुरीच्या आईची कोण? माधुरीच्या आईची कोण? जर मीना हिला आत्या म्हणते तर ही व्यक्ती जी आहे मीनाच्या आईला काय म्हणणार आहे मित्रांनो? वहिनी म्हणणार आहे. या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, मधु दिलीप पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. सुंदर प्रश्न आहे हा. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती असणार आहे? बरेचसे विद्यार्थी येथे फसू शकतात. आपण चुकतो मित्रांनो. गडबड करताना बघा, मधु दिलीप पेक्षा 12 वर्षांनी काय होता? लहान. थोडक्यात मधु आणि दिलीप जो आहे यांच्या वयातील फरक किती आहे मित्रांनो? 12 वर्षाचा आहे. आणखी 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती असणार आहे हे विचारल्यावर बऱ्याचदा आपण असं करतो की 12 अधिक 6 18, आणि परीक्षक जो असतो तो मुद्दामून येथे पर्यायामध्ये 18 वर्ष हा पर्याय देतच असतो. बघा मित्रांनो, कितीही वर्षांनी म्हटलं तरी दोघांच्या वयातील फरक जो आहे हा बदलणार नाहीये. मधु आणि दिलीप 12 वर्षांनी लहान आहे. अजून 10 वर्षांनी म्हणा, 20 वर्षांनी म्हणा, त्यांच्या वयातील फरक हा किती आहे? 12 वर्षाचाच असणार आहे. याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक बी. 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक देखील 12 वर्षच असणार आहे. यानंतर बघतो मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल, प्रदीप, अशोक, सुधीर, दीपक कॅरम खेळत आहेत. 4 व्यक्ती आहेत, कॅरम खेळतात. प्रदीप आणि सुधीर हे एकमेकांचे भिडू आहेत. भिडू म्हणजे काय मित्रांनो? भिडू म्हणजे काय? तर पार्टनर. प्रदीप आणि सुधीर काय आहेत? एकमेकांचे पार्टनर आहेत. याचाच अर्थ ते समोरासमोर बसलेले आहेत. त्यांची तोंड एकमेकांकडे असणार आहेत. याचाच अर्थ जर प्रदीप आणि सुधीर एकमेकांकडे तोंड करून भिडू आहेत तर उरला कोण तुमचा? दीपक आणि अशोक हे देखील काय असणार आहेत? एकमेकांचे भिडू असणार आहेत. थोडक्यात पार्टनर असणार आहेत. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. अजून आपल्याला कोण कुठे आहे उलगडा झालेला नाहीये. शेवटचं वाक्य, दीपकचं तोंड कुठे आहे? पूर्वेला आहे. दिशा बघून घेऊयात. ही दिशा जर आपण उत्तर मांडली तर ही दिशा येते पूर्व, येणार आहे पश्चिम, ही येणार आहे दक्षिण. बघा, दीपकचं तोंड पूर्वेला आहे, त्याचं तोंड पूर्वेला आहे. याचा अर्थ दीपक इकडे बसला असेल. दीपक जर इथे बसलाय मित्रांनो तर त्याचा पार्टनर कोण होता? अशोक. तो त्याच्या समोरच्या बाजूला बसला असेल, ज्याचं तोंड कुठे असणार आहे? पश्चिमेकडे असणार आहे. सुधीरच्या डावीकडे अशोक बसलेला आहे. सुधीरच्या डावीकडे, मी सुधीर जर असेल तर माझी डावी दिशा कोणती येणार आहे? ही येणार आहे. अशोक जो होता तो या बाजूला बसला असता. याचाच अर्थ सुधीर जो आहे मित्रांनो तो इथे बसला असेल. सुधीरचं तोंड जे असणार आहे ते कुठे असणार आहे? दक्षिणेकडे. सुधीरचा पार्टनर होता प्रदीप. याचा अर्थ प्रदीप जो आहे तो येथे येणार आहे. विचारलेलं होतं उत्तरेला कोणाचे तोंड असेल? उत्तरेला कोणाचं तोंड असणार आहे मित्रांनो? प्रदीपचं असणार आहे. उत्तर येते पर्याय क्रमांक बी. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल, 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल? 1 जानेवारी 1996 ला मला सोमवार दिला होता. 1 जानेवारी किती? 1996 ला कोणता वार आहे मित्रांनो? सोमवार दिलेला आहे. तर विचारलंय काय? 97 नाही, 98 नाही, विचारलंय 1999 ला. 1999 ची सुरुवात म्हणजेच 1 जानेवारी 1999 ला कोणता वार असणार आहे? बघा, 96 ते 97 जर म्हटलं तर 96 ते 97, 96 हे एक लीप वर्ष येतं म्हणून 97 ला 1 जानेवारी 97 ला येणारा वार असणार आहे तो 2 दिवसांनी पुढे जाणार आहे. हे एक्स्ट्राचे 2 दिवस. 97 टू 98 जर म्हटलं तर हा 1 दिवस एक्स्ट्राचा. 98 टू 99 जर म्हटलं तर हा 1 दिवस एक्स्ट्राचा. थोडक्यात सोमवार नंतर 1 जानेवारी 1999 ला येणारा वार जो असणार आहे हा किती दिवस पुढे जाणार आहे? एकूण 4 दिवस पुढे. सोमवार नंतर 4 दिवस पुढे म्हटल्यावर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि पुढे काय येणार आहे तुमचा? शुक्रवार. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. बघा, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि चौथ्या दिवशी येणारा वार कोणता आहे मित्रांनो? शुक्रवार आलेला आहे. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न 32वा. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून. बघा, कालमापनाची, त्यानंतर आपण आताच बघितलंय दिनदर्शिकेची, वारांची ही गणित 100% विचारली गेलेली आहेत. त्याच पद्धतीनं तुम्ही जर पेपर बघितला तर क्रमांकांची ही जी रचना आहे यावर देखील प्रश्न नेहमी विचारला गेला. एक तर मध्यभागी असणारा व्यक्ती किंवा अशा पद्धतीनं मांडणे. सुहासचा क्रमांक डावीकडून. डावी दिशा जर ही असेल तर डावीकडून किती आहे? तो 9 आहे. थोडक्यात 9व्या स्थानी जर येथे हा बसला असेल तर याचा अर्थ इकडे एकूण किती व्यक्ती आहेत? 8 व्यक्ती आहेत. आणि उजवीकडून जर तो 7वा असेल, उजवीकडून तो 7वा असेल तर याचा अर्थ इकडे किती व्यक्ती बसल्यात? 6. इकडच्या 8 अधिक इकडच्या 6, 8 अधिक 6 14 अधिक सुधीर जो आहे त्याला जर आपण घेतलं तर 8 आणि 6 14 आणि 1 15. रांगेमध्ये किती व्यक्ती असणार आहे मित्रांनो? 15 व्यक्ती असणार आहेत. पर्याय क्रमांक ए हे असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. बघा,
तर मित्रांनो ही होती 32 प्रश्न जी विचारली गेलेली होती मुंबई लोहमार्ग चालक पोलीस शिपाई भरती या पेपरमध्ये. मी पुन्हा एकदा सांगेन मित्रांनो की ही जी प्रश्न आहेत ही प्रश्न जर तुम्ही बघितले, यांचं स्वरूप जर तुम्ही बघितलं तर हीच प्रश्न सारखी विचारली जातात. किंबहुना प्रश्न जरी बदलली तरी त्यात फक्त संख्यांमधला बदल होता. तुम्ही जर बुद्धिमत्तेचा विचार केला तर अक्षरमाला, अंकमाला, त्यानंतर कालमापनाची गणित, त्यानंतर रचनेची प्रश्न, बैठक व्यवस्था जर बघितली तर त्या पद्धतीची प्रश्न फक्त विचारली गेली आहेत. गणितात देखील आपण प्रश्नांचं जर स्वरूप बघितलं तर ते अतिशय सोपं होतं. बेसिक गणित ज्याचं व्यवस्थित आहे, ज्याला रूल्स माहिती आहेत, त्यांना हे पेपर सोडताना कुठलीही अडचण येणार नाही. भौमितिक आकृत्यांचा अभ्यास देखील आपण नीट करणार आहोत, कारण भूमितीशी संबंधित प्रश्न देखील विचारले गेलेले आहेत. प्रश्नांची रचना नीट लक्षात घ्या. यासाठी तुम्ही गतवर्षीचे थोडक्यात 2024 मध्ये झालेले आत्ताचे जे जिल्ह्यांचे पेपर होते हे बघणं मी म्हणेन की फार गरजेचं आहे. हे तुम्ही बघा, तुम्हाला निश्चितच मुंबईला याचा प्रचंड फायदा होणार आहे. आपल्या चॅनलवर मॅडमनं मराठी आणि जीएसचं सुद्धा सुंदर विश्लेषण दिलेलं आहे. गणित बुद्धिमत्तेचं विश्लेषण तुम्ही बघितलेलं आहे. ट्रिक कशा बनवायच्या हेही तुम्हाला आम्ही यापुढे जाऊन शिकवणार आहोत. आता गणित समजावून घेणं गरजेचं आहे. तर हा पेपर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगणार आहात. पुन्हा भेटूयात एक नवीन पेपर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.